लातूरच्या औसा तालुक्यातील एका शेतकऱ्याने 50 हेक्टरवर राजमाची लागवड केली आहे। यामधून त्यांना एकरी 70,000 रुपयाचं उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे। औसा तालुक्यात राजमा पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय। आपण यावेळी पाहतोय एकरी 70,000 रुपयाचं उत्पादन शेतकऱ्याला मिळण्याची अपेक्षा आहे। औसा तालुक्यात राजमा पिकाच्या लागवडीकडे आता शेतकऱ्यांचा कल वाढलेला पाहायला मिळतोय। काय नाही ते लातूरमध्ये आहे राजमा या पिकाची लागवड केलेली आहे। जवळपास माझ्याकडे 4 एकर राजम्याची लागवड केलेली आहे। त्याच्यातला पहिला टप्पा ह्या राजम्याला एक 60 दिवस पूर्ण झालेले आहेत, तर येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये याचं हार्वेस्टिंग होऊन जाईल। एक मराठवाड्यातला राजम्याचा आता कल वाढत आहे, कारण पर्याय हरभऱ्याला सुद्धा भाव कमी आहेत किंवा आपल्याला सोयाबीनला सुद्धा भाव कमी आहेत। त्याला एक पर्याय म्हणून यावर्षी एक नवीन प्रयोग करायचा, त्या हिशोबाने मी राजमा या पिकाची लागवड केलेली आहे। तर बदलत्या वातावरणाचा नाशिकमधील द्राक्ष बागांना फटका बसतोय। द्राक्षांची गुणवत्ता ढासळत असल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे आणि त्यामुळे तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून भरघोस नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येते। हा शरद शिडले जातीचा द्राक्ष बाग आहे आणि त्याचं 100% नुकसान झालेलं आहे। साधारणतः 2 ते 2.5 लाख रुपये याच्यासाठी खर्च करून पावसातून थंडीतून वाचून आणि आज शेवटी अचानक वाढलेल्या तापमानामुळे उकड्या हा रोग आता सध्या जोरात सगळ्या द्राक्ष बागेवर येतोय आणि आपण ज्या द्राक्ष बागेत उभे तिचं 100% नुकसान झालेलं आहे। आता हाच प्रकार वनसगाव येथील सर्वच ठिकाणी हा प्रकार होतोय। त्याच्यामुळे शासनाकडे आमची मागणी आहे की जो खर्च झालेला आहे द्राक्षासाठी आतापर्यंत, त्या खर्चासाठी नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे। वाशिम जिल्ह्यात संत्रा हंगाम जोरात सुरू आहे। यंदा संत्र्याला मोठी मागणी असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। संत्र्याला बाजारात 45,000 ते 50,000 रुपये प्रति टन दर मिळतोय। जिल्ह्यात 11,000 हेक्टरवर संत्रा लागवड असून अर्ध्याहून अधिक बागांमध्ये संत्रा तोडणी सुरू आहे। यावर्षी जवळपास चांगला भाव मिळालेला आहे। 42,500 रुपये टनाप्रमाणे सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी नाशिक यांच्याशी आपला करार झालेला आहे आणि सुरुवातला यावर्षी 700 ते 750 रुपये कॅरेट प्रमाणे संत्रा गेला, म्हणजे जवळपास 30-35,000 रुपये टनाप्रमाणे। पण नंतर 40 ते 45,000 रुपये टनापर्यंत भाव झालेले आहेत आणि समृद्धी महामार्गामुळे इथं दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर इकडे व्यापारी येऊन माल नेऊन राहिले आणि त्यामुळे व्यापारी समृद्धी महामार्गामुळे इथले व्यापारी जास्त उतरतात आणि त्यामुळे जास्त भाव मिळत आहे। आणि तसंही यावर्षी संत्रा उत्पादन सर्वच कास्तकार समाधानी आहेत। यवतमाळमध्ये जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या पाणलोट यात्रेचा शुभारंभ झालेला आहे। पाणलोट रथयात्रेचा राज्यस्तरीय शुभारंभ जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आला। गावोगावी मृदा आणि जलसंधारणाचं महत्त्व या रथयात्रेत भावी पिढीसह नागरिकांना पटवून दिलं जाईल, असं संजय राठोड यांनी म्हटलंय। 360 गावामध्ये ते रथ पोहोचण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि 3 रथ बनवलेले आहेत। 3 भागामध्ये महाराष्ट्रातल्या हे रथ फिरणार आहे आणि खरं तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असेल किंवा माती आणि जल हे येणाऱ्या आपल्या सर्व भविष्यासाठी किती महत्वाचं आहे हे यामधून खऱ्या अर्थानं लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे। तर विनापरवाना गाळप प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातल्या 4 साखर कारखान्यांना दंडाची नोटीस बजावली आहे। जिल्ह्यातल्या 2 सहकारी 2 खासगी साखर कारखान्यांचा यात समावेश आहे। या 4 कारखान्यांना 20,32,25,000 रुपये दंडाची नोटीस बजावली आहे। राज्य सरकारनं चेअरमॅन संचालक यांच्या खासगी प्रॉपर्टीतून दंड वसूल करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलेली आहे। साखर कारखानदारांना
विना परवाना गाळप केल्याने साखर आयुक्तांनी दंड केलेला आहे। यामध्ये 2 सहकारी साखर कारखाने आहेत, त्यात प्रामुख्याने भीमा सहकारी आणि दामाजी सहकारी, तसेच 2 खाजगी साखर कारखाने आहेत, त्यामध्ये मातोश्री आणि गोकुळ असे 2 खाजगी कारखाने आहेत। खरं तर या 4 साखर कारखान्यांनी मागील वर्षी ऊसाची संपूर्ण FRP न दिल्यामुळे सदर साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी गाळप परवाना दिला नसतानाही या कारखान्यांनी विना परवाना गाळप केल्याने साखर आयुक्तांनी या 4 कारखान्यांना गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन 500 रुपये प्रमाणे दंड आकारलेला आहे।